पुढे जाऊया, युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या गद्दारीचे एक एक पुरावे आता रोज समोर येताना दिसत आहेत. पाकिस्तानसाठी गुप्तहेरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेली ज्योती मल्होत्राने अखेर ISIशी संबंधीची कबुली दिलेली आहे. पाकिस्तानात अली हसनने ISI अधिकाऱ्यांची भेट घडवून दिली होती. पाकिस्तानातच ISI एजंट शाकिर राणा शहबाजची भेट झालेली होती आणि शाकिरचा नंबर जट रांधवा अशा नावानं सेव्ह केलेला होता. शाकिरशी वारंवार चॅटमधून देशविरोधातली माहिती दिल्याची कबुली सुद्धा गद्दार ज्योती मल्होत्राने दिलेली आहे. तसंच दानिशच्या मदतीने पाकिस्तानच्या 2 फेऱ्या केल्याचं सुद्धा ज्योतीनं स्पष्ट केलेलं आहे. आणि तसंच यूट्यूब चॅनलचे लाईक आणि सबस्क्रायबर्स वाढवण्यासाठी हेरगिरीच्या जाळ्यात फसल्याचं ज्योती मल्होत्रानं सांगितलेलं आहे. मी व्हॉट्सॲप आणि स्नॅपचॅट, टेलिग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सतत सर्वांशी संपर्कात होते आणि देशविरोधी माहितीची देवाणघेवाण करू लागले. मी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयामध्ये अधिकारी दानिशला अनेक वेळेला भेटले, अशी हादरवणारी माहिती ज्योती मल्होत्राने दिली. तर हरियाणाच्या हिंसाचारातील ट्रॅव्हल युट्यूबर ज्योती मल्होत्राला पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. आता या प्रकरणी ओडिसा कनेक्शन सुद्धा समोर आलेलं आहे. ओडिसातील पुरी या ठिकाणी युट्यूबर प्रियंका सेनापतीला पोलिसांच्या ती रडारवरती, आणि प्रियंका ही ज्योती मल्होत्राची मैत्रीण आहे. त्यांच्यामध्ये किती जवळची मैत्री होती याचा सुद्धा पोलीस आता तपास करतायत. ओडिसातील पुरी पोलीस आता ज्योती आणि प्रियंका सेनापतीची किती जवळीक होती आणि त्यांच्यामध्ये नेमक्या काय चर्चा होत होत्या याचा तपास करतायत. प्रियंका सेनापती आणि ज्योती मल्होत्रा यांच्यात घट्ट मैत्री असल्याची माहिती आहे आणि या दोघांचे एकत्र काढलेले अनेक फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. बेलगाममध्ये काढलेले त्यांचे व्हिडिओ सुद्धा इंटरनेटवरती सध्या ट्रेंड करतायत. तर दुसरीकडे प्रियंका सेनापतीच्या सोशल मीडिया अकाउंटची पोलिसांकडून चौकशी सुरू झालेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियंकाच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात आर्थिक देवाणघेवाण झाली होती आणि त्याची NIA आणि पोलीस चौकशी करतायत. उनके फाइनेंशियल ट्रांजैक्शंस को भी चेक किया जा रहा है कि उसमें कोई अगर एनोमली है या फिर कोई इस तरीके का हमें अगर कुछ सुराग मिलता है तो फिर हम उसके हिसाब से आगे कार्रवाई करेंगे. सोशल मीडिया हैंडल उनका पूरी तरीके से हमारे नज़र में है और डिफरेंट जो सोशल मीडिया हैंडल्स है उसमें उनका जो डिफरेंट कंटेंट है उसके ऊपर भी हमारी एग्जामिनेशन चल रही है. तर NIAच्या चौकशीच्या रडारवर असलेली ज्योतीचा आता अयोध्येमधला व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे. ज्या वेळेला अयोध्येला आली होती त्यावेळेला तिच्याबरोबर किती लोक सोबत होते, तसंच अयोध्येमध्ये नेमकं कुठे मुक्कामी थांबले होते या प्रकरणी पोलिसांकडून आता तपास केला जातोय. ज्योतीने अयोध्येमध्ये कोणाशी संपर्क साधला होता याची सुद्धा चौकशी करण्यात येते. दरम्यान ज्योतीचा 32 सेकंदाचा अयोध्येतील व्हिडिओची पडताळणी सध्या केली जाते. व्हिडिओमध्ये ज्योती लोकांना अयोध्येतील राम मंदिरात दर्शनासाठी येण्याचं आवाहन करत असल्याचं दिसून येत आहे आणि ज्योती ज्या ठिकाणी उभी आहे ती जागा PCFच्या केंद्राजवळ आहे. तिच्या मागे राम मंदिराचा कलश सुद्धा दिसून येतोय. त्यामुळे ज्योतीने आता अयोध्येचा दौरा काही हेरगिरीसाठी केला होता का असा तपास NIA कडून केला जातोय. तर पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपावरून अटकेत असलेली हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राची सध्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा गुप्तचर यंत्रणेकडून कसून चौकशी केली जाते. या प्रकरणी आता हरियाणामध्ये राहणाऱ्या नवांकुर चौधरीची चौकशी केली जाते. ज्योतीसोबत नवांकुर चौधरी एका फोटोमध्ये कैद झालेला आहे. त्यामुळे आता नवांकुरच्या चौकशीत नेमकं काय पुढे येतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. एक छोटासा